नमस्कार मित्रांनो, मी गणेश मांडकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। डीएमईआर भरती 2025 साठी एक नवीन अपडेट आलेले, लेटेस्ट अपडेट आलेले, याच्या परीक्षा तारखा जाहीर झालेल्या आहेत। तर कधी होणार आहे परीक्षा हे संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत आणि सोबतच एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, ग्रुप टायमिंग असणार आहे का आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का, या तीन प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नुकतंच 19/8/2025 रोजी आलेलं हे त्यांच्याकडून परिपत्रक आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये त्यांनी सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025 साठीची अपडेट दिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम डेट दिलेली आहे आणि आगामी काळात किंवा आता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सरळ सेवेच्या जाहिराती येत आहेत। TCS IBPS पॅटर्न नुसार या जाहिराती होत आहेत आणि याच्यासाठी तुमची तयारी फुल प्रूफ व्हावी याच्यासाठी आपण ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेले, ज्याची फीज 1999 प्लस GST एवढी तुम्हाला बघायला मिळणार आहे। पण जर तुम्ही यात GM10 हा कोड जर यूज कराल तर तुम्हाला फ्लॅट 10% पर्यंतचा ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो। महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी ज्यांनी 2023 मध्ये सरळ सेवेमध्ये अनेक अधिकारी घडवलेले आहेत, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण बॅच असणार आहे। म्हणून तुम्ही नक्कीच आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। काही प्रॉब्लेम असेल या नंबरला कॉल करा। बघा, डेट त्यांनी कधी दिलेले 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर, म्हणजे जवळपास 10-1 दिवसांचा कार्यक्रम असेल तो, आणि 3 वेगवेगळ्या सत्रांमध्ये ही परीक्षा जी आहे तर ते घेण्यात येणार आहे। आता कोणत्या दिवशी नेमका कोणता पेपर होईल याच्यासाठीचं जे डिटेल वेळापत्रक आहे तर ते मात्र काही दिवसात जे आहे तर ते प्रकाशित होणार आहे। बघा, परीक्षार्थींना परीक्षेचा दिनांक, ठिकाण, वेळ याबाबतची सविस्तर माहिती प्रवेश पत्रावर उपलब्ध करून देण्यात येईल। सदरचे वेळापत्रक परीक्षार्थींच्या लॉगिन ID वर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच परीक्षार्थींना SMS व ईमेल द्वारे हे कळवण्यात येईल। आलं लक्षात? तर हे प्रवेश पत्र जे आहे लवकरच, म्हणजे हॉल तिकीट जे आहे तर ते लवकर येणार आहे, अजून वेळ लागेल त्याला। परीक्षा जेव्हा 7-8 दिवस असते तेव्हा जनरली हॉल तिकीट जे आहे तर ते येत असतं। आता आपल्याला कळालेलं आहे की 18 ते 29। त्यासोबतच कल्याण डोंबिवलीची पेपर आहे 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर, म्हणजे सप्टेंबरचा महिना चांगला असा पॅक असणार आहे तुमचा, की ज्याच्यात जबरदस्त परीक्षा जी आहे तर ते होणार आहेत। म्हणून तुम्ही तुमच्या अभ्यासात जे आहे तर ते कुठेच कमी पडू नका। बघा, एक्झाम पॅटर्न जो पाहिला तर हा एक्झाम पॅटर्न 2 वेगवेगळ्या पोस्ट मध्ये आपल्याला डिवाइड करावा लागणार आहे। बघा, सगळ्यात आधी उच्च श्रेणी लघुलेखक 1, निम्न श्रेणी लघुलेखक 2 आणि तांत्रिक संवर्गातील वाहन, तर असे 3 जी पद आहेत त्यांना संपूर्णपणे नॉन टेकचा सिलेबस असणार आहे आणि 80 गुण त्यांची स्किल टेस्ट जी आहे तर ती असणार आहे। याच्यामध्ये बघा, मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15, सामान्य ज्ञानचे 15 आणि तर्क अभियोग्यता चाचणीचे 15 प्रश्न, 15 चोक 60 आणि 60 × 120 गुण जे आहेत तर ते असतील। सोबत तुमचे 80 गुण ही तुमची स्किल टेस्ट जी आहे तर ती होणार आहे आणि त्यानुसार तुमची अंतिम निवड जी आहे तर ती केली जाणार आहे या 3 पदांसाठी। पण बाकीचे जे उर्वरित 14 संवर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हे तुम्हाला संपूर्ण वेगळा पॅटर्न जो आहे तर तो इथे बघायला मिळणार आहे। याच्यामध्ये 15 मराठी, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान, तर्क अभियोग्यता 15-15 म्हणजे असे 30 आणि टेक्निकलचे असे तुम्हाला 40 प्रश्न इथे जे आहे तर ते बघायला मिळतील। आणि इथे 4 पर्याय जे आहेत तर तिथील, कारण की ही परीक्षा TCS घेते म्हणून 4च पर्याय येतात। ग्रुप टायमिंग पण त्यांनी दिलेला आहे, लक्षात ठेवा। ग्रुप टायमिंग नुसार पेपर होणार आहे। तर याच्यामध्ये लक्षात घ्या, बघा, मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज अँड लॉजिकल ॲबिलिटी, तर हे 4 जे आहेत 4 विषय असतील या 3 पदांसाठी, वाहन चालक, उच्च श्रेणी, निम्न श्रेणी। बघा मित्रांनो, याच्यासाठी ऑनलाईन जी टेस्ट आहे ना तर ती पण आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे। ग्रुप वाईज महाराष्ट्रात ग्रुप वाईज टेस्ट सिरीज फार कमी लोकांनी लॉन्च केली, त्याच्यामध्ये इग्नाइट अकॅडमीने सर्वप्रथम महाराष्ट्रात ही ग्रुप वाईज टेस्ट सिरीज ही लॉन्च केली होती। तर ही टेस्ट सिरीज आपल्या ऍप्लिकेशनवर जी आहे तर ती अवेलेबल आहे। तर तुम्ही आजच ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून आपली ही ग्रुप वाईज टेस्ट सिरीज नक्की एकदा सॉल्व्ह करा। याच्यामध्ये बघा, ग्रुप A असेल, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D असतं। त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपला किती मिनिटं देण्यात येईल? 15 मिनिटं देण्यात येईल, म्हणजे 15 चोक 60 म्हणजे असे तुम्हाला 1 तास इथं जो आहे तर तो वेळ दिला जाणार आहे या 3 पदांसाठी। मग पहिल्या ग्रुपमध्ये मराठीचे 4, इंग्लिशचे 3, जीकेचे 4 आणि लॉजिकलचे 4 प्रश्न, असे 15 प्रश्न। प्रत्येक ग्रुपमध्ये 15 प्रश्न आणि प्रत्येक याच्यामध्ये प्रश्नांचा पॅटर्न थोडासा बदल असणार आहे। पुढचं जे उर्वरित 14 संवर्ग असणार आहेत तांत्रिकचे, तर त्यांच्यासाठी पॅटर्न कसा असणार आहे? बघा, प्रत्येकाला 18 मिनिटं दिले जातील। बघा, 18 मिनिटं। हे एकूण 5 ग्रुप असणार आहे। ग्रुप A, B, C, D, E 5 ग्रुप बघायला मिळणार आहे। प्रत्येक ग्रुपमध्ये 20 प्रश्न असतील, 20 प्रश्न, 20 प्रश्न, 20 प्रश्न, 20 प्रश्न। मग ग्रुप A मध्ये जर तुम्ही पाहिलं तर लक्षात घ्या, मराठी आणि ग्रामर असेल तर त्याचे 3 प्रश्न असतील, इंग्लिशचे 3 प्रश्न, जीकेचे आणि लॉजिकलचे 3 प्रश्न, म्हणजे जवळपास 6 म्हणजे 3 प्रश्न जीके, 3 प्रश्न लॉजिकल, आणि चौथा असणारे टेक्निकलचं त्याचे 8 प्रश्न असतील। बघा, 8 प्रश्न प्रत्येकच याच्यात जे आहेत तर ते
कॉमन इथं बघायला तुम्हाला इथं मिळतात आणि बाकी पॅटर्न सेम आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचे 18 मिनिटं कंप्लीट होत नाही तोपर्यंत बी वर जाता येत नाही आणि एकदा जर का तुम्ही बी ला गेले तर परत रिव्हर्स येता येत नाही. तर हे लक्षात घ्या. तर त्या पद्धतीने हा पॅटर्न असणार आहे आणि इथं कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम अजून तरी नाही आहे, म्हणजे अजून तरी नाहीये म्हणण्यासारखं. कारण का की मागे एकदा असं झालं की डायरेक्ट हॉल तिकीट आलं तेव्हा कळलं की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, म्हणून आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार निगेटिव्ह नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, तर या सरळ सेवेची बॅचला तुम्ही नक्की एनरोल केलं पाहिजे जर तुम्ही या सरळ सेवेमधनं अधिकारी होऊ इच्छितात. याच्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. याच्यामध्ये पण आपले 4 विषय असतील बघा, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, हे 4ही विषयांची परिपूर्ण तयारी तुम्हाला याच बॅचच्या माध्यमातून करून घेण्यास मिळणार आहे. त्याच पद्धतीने तुमच्या परिवारात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याला आपल्या इग्नाइट पाठशाला प्लॅटफॉर्म बद्दल नक्की सांगा, ज्याच्यात आपण नवोदय असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, यांचे आपण ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. मे बी तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला वाटतं की इग्नाइट अकॅडमी फक्त एमपीएससी आणि सरळ सेवेपुरतं आहे. तसं नाही मित्रांनो, आता आपण खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय. इव्हन दो लॉ आणि एमबीएच्या सीईटीचं देखील आपण प्रशिक्षण देतोय. त्यासोबतच बँकिंग देखील आपण एक शाखा जी आहे तर ती सुरू केलेली आहे. तुमच्या परिवारात, तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी असेल तर त्याला तुम्ही नक्की रेकमेंड करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.